ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे, पहिला हप्ता आलाय, दुसरा हप्ता आलाय, तिसरा हप्ता पेंडिंग आहे अशा महिलांसाठी पण, आणि आतापर्यंत एकही रुपया आला नाही अशा महिलांसाठी. आणि त्यानंतर सगळं काही ओके, फॉर्म अप्रूव्हल पण झालेलं आहे. मग फॉर्म अप्रूव्हल असताना सुद्धा अजून अकाउंटला एक रुपया सुद्धा आला नाही अशा महिलांसाठी. आणि ज्या महिलांनी आता नुकताच फॉर्म भरला आहे आणि त्यांना अजून एक रुपया पण नाही आला अशा महिलांसाठी, ह्या सर्व ताईसाठी आजचा व्हिडिओ असणार. तुमच्या मनातील जे डाऊट आहेत, ते प्रश्न आहेत, ते प्रश्न तुमचे पूर्णपणे क्लिअर होतील ह्या व्हिडिओमधून. बघा, आता एक लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेचं एक ऑफिशियली वेबसाईट आहे आणि त्यांचं ऑफिशियली ॲप आहे, आणि असंच त्यांचा एक ऑफिशियली व्हॉट्सअपचा ग्रुप पण आहे. आणि त्या ग्रुपवरती एक पोल ठेवला होता प्रश्न उत्तराचा. तो पोल तुम्हाला सांगतो मी काय आहे ते. तर पूर्वी बघून घ्या. 14 सप्टेंबर रोजीपासून महिलांच्या अकाउंटला पैसे येत आहेत, पण कुठल्या महिलांच्या अकाउंटला पैसे नेमके येत आहेत आणि कोणत्या महिलांच्या अकाउंटला पैसे येत नाही आणि काय येत नाहीत, आपण ह्या व्हिडिओतून बघणार आहोत. बघा, आता जो पोल होता तो पोल असा होता, लाडकी बहीण हप्ता आलाय का हा प्रश्न होता. आणि त्याला 5 पर्याय होते. पर्याय पहिला होता हो मिळाला, दुसरा होता नाही मिळाला, तिसरा होता अजून वाट पाहत आहे, आणि चौथा होता अर्ज मंजूर झाले तरी मिळाले नाही, आणि चौथा होता नवीन अर्ज करायचा आहे. असा पोल होता. पण या ग्रुपला खूप कमी महिला असल्यामुळे बघा पोल कसा आलाय तो. पहिला पर्याय हो मिळाला, 50 महिलांनी सांगितलंय की आम्हाला हप्ता मिळाला, तिसरा हप्ता. आणि नंतर नाही मिळाला, 444 महिला म्हणतात आम्हाला हप्ता नाही मिळाला. आणि काजू काय महिला म्हणतात अजून वाट पाहत आहे, ते 67 महिला म्हणतात. आणि अर्ज मंजूर झाले तरी मिळाले नाही, हे 333 महिला म्हणतात. नवीन अर्ज करायचा आहे असं 19 महिला म्हणतात. कारण ह्या ग्रुपला संख्या कमी आहे महिलांची, त्यामुळे थोडीशी कमी अशी ही वोटिंग पडलेली आहे. पण तुम्हाला सांगायचा अर्थ एवढाच आहे माझा, की महिलांना पैसे हे मिळत आहेत. तुम्हाला मी तसा प्रूफ पण दाखवला काल व्हिडिओमध्ये, कालच्या आपल्या. बघा, जो आजचा व्हिडिओ आहे तो मध्ये तुमचं महत्वाचं कारण असू शकतं, तुमच्या बँकेमध्ये पैसे आले का नाही. समजून घ्या, 14-15 तारखेला पैसे आले आहेत अकाउंटला, फक्त 4,500 रुपये एवढंच अमाऊंट आले महिलांच्या. म्हणजे ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि ते फॉर्म हे पूर्णपणे ओके आहेत आणि अप्रूव्हल आहेत, अशाच महिलांना जुलै ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरला त्यांना 4,500 रुपये आले पहिल्या वेळेसच. आता काही महिलांना वाटेल की आमचा पण फॉर्म त्यावेळेस अप्रूव्हल झालाय. आता तुमच्या अकाउंटला पैसे आले असतील 100%. तुम्हाला एक काम करायचं आहे, ठीक आहे. बघा, आता ह्या माध्यमातून टप्प्याटप्प्यानं सर्व महिलांना पैसे येणार आहेत. बघा, 20 तारीखपर्यंत पैसे येणारच आहेत, आणि बाकीचे काही पडताळणी चालू आहे, ते पडताळणी करून बाकीच्या महिलांना 30 तारखेपर्यंत या महिन्याचे पैसे अकाउंटला येऊन जातील. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. कारण बघा, तुम्ही व्हिडिओ बघता युट्यूबवरचे, तुझं माइंड पूर्ण डिस्टर्ब होतं नाही की नाही, कारण तेच 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 ऐकून लोकांचं. पण इथं असं नाही. बघा, आता ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत पण त्यांनी फॉर्म हा जुलै ऑगस्टला भरला आहे, त्यांनी समजून घ्या तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, पण तुम्हाला माहिती नाही. कसं काय माहिती नाही? कारण काय, आपण जे आधार शेडिंग केलेलं आहे, आपण आपल्या आधार कार्डला जी बँक शेडिंग आहे ती बँक तुम्ही चेक केलीच नाही. कारण बघा, काही महिलांचा असा प्रॉब्लेम होता, त्यांनी लग्न पहिलं अकाउंट काढलेले आहेत, त्यांच्या आधार कार्डला माहेरची बँक ऍड झालेली आहे, पण माहेरचं नाव हे वेगळं आहे, इकडलं नाव वेगळं आहे, आधार कार्डचं नाव वेगळं आहे आणि तिकडे माहेरचं नाव वेगळं आहे. हा पण काही महिलांचा प्रॉब्लेम आहे. तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तुम्ही जाऊन बँकेमध्ये तसा अर्ज देऊन टाकायचा. पण त्यापूर्वी तुम्हाला करायचं काय बघून घ्या. पहिले एक काम करा, एक ऍप्लिकेशन किंवा एक साईट आहे आधार कार्डची, UIDAI. तुम्ही यावर जाऊन चेक करून बघा की तुमच्या आधार कार्डला कोणती बँक ही ऍड आहे. काही वेळेस असं होतं की आपलं काहीतरी अकाउंट वेगळंच असतं, आपण जाऊन वेगळंच अकाउंट चेक करतो, असं होतं. कसं, तुमची आधार सीडिंग झालेली आहे SBI बँकला, तुम्ही जाऊन चेक करताय महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा ॲक्सिस बँक, त्याचं कसं पॉसिबल सांगा बरं तुम्ही. कारण तुम्ही बँक तुमची भले तुम्ही त्याच्याकडे बँक दिलेली तुम्ही SBI बँक, पण तुमचं आधार सीड आहे ॲक्सिसला, तुमचा पैसा हा
ॲक्सिसला येणार आहे. डीबीटी एक असा बघा मॉडेल आहे, त्यामध्ये तुमची आधार कार्डला जी बँक हिस्ट्री असते त्यालाच तुमचे पैसे हे त्याच अकाउंटला येतात. म्हणजे तुम्ही अकाउंट इथं SBIचं लावलेलं का असे ना, जे शेडिंग आहे त्या अकाउंटला तुमचे पैसे येतात. तुम्हाला काय काय जाऊन तुम्ही ऑनलाईन चेक करून बघायचं की तुमच्या आधार कार्डला कुठली बँक सीड आहे आणि जे बँक तुमच्या अकाउंटला लिंक आहे त्या बँकेत जाऊन तुम्ही आपलं अकाउंट चेक करून बघा तुमच्या अकाउंटला पैसे आले असतील. आणि तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील तरीही तर टेन्शन घ्यायची गरज नाही. 19 पर्यंत तुमच्या अकाउंटला पैसेही ऑटोमॅटिक येऊन जातील. सध्या ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले आहेत आणि त्या महिलांना अजून कुठलाही हप्ता आला नाही त्या महिलांना 4,500 रुपये येणं चालू झालेलं आहे. कालही पैसे आले काही महिलांना, परवाही पैसे आले. फक्त जास्ती पैसे नाही आले, जास्ती महिलांना पैसे नाही आले. तुम्ही काम करा, ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्या महिलांनी खाली कमेंट करा नक्कीच की पैसे मिळाले, तुझं जिल्हा सांगा, ओके एवढंच करा फक्त. आणि ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी खाली कमेंट करा पैसे आले नाहीत म्हणून. आणि ज्या महिलांना बघा पैसे त्यांचा फॉर्म भरलेला आहे ऑगस्टमध्ये त्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी खाली कमेंट करून सांगा आम्ही ऑगस्टला फॉर्म भरला आतापर्यंत पैसे नाही आले. मग यानं काय होईल माहिती आहे का, आपल्याला अंदाज येऊन जाईल की पैसा हा आतापर्यंत किती लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. हा झाला मुद्दा. आणि ज्या महिलांनी आधार शेडिंग जाऊन चेक करा, तुम्हाला ते कळून येईल. आणि तरीही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही 181 तुम्ही फोन लावा, त्यावर तुम्ही फोन लावून चौकशी करू शकता. किंवा आपल्या गावातील जी अंगणवाडी सेविका आहे त्याकडे जाऊन तुम्ही अधिकृत माहितीही घेऊ शकता आणि तुमची तक्रार जाऊन तुम्ही तिथे करू शकता. कारण सध्या फॉर्म हे ऑनलाईन मंजूर होत नाही, ते फॉर्म हे अंगणवाडी सेविका मंजूर करत आहे. हे असे 3-4 असे महत्त्वाचे पॉईंट्स होते. त्या पॉईंटमुळे महिलांना प्रॉब्लेम भरपूर येत आहेत. कारण त्यांचं डोकं पिकलंय, कधी पैसे येईल, कधी पैसे येईल, कधी पैसे. कारण रोजचे व्हिडिओ, रोजची माहिती बघून त्यांना वाटते. पण तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. कारण तुमची पडताळणी काय होणार आहे, काही जे फेक अकाउंट आहेत, काही फेक महिला पुरुष आहेत त्यांच्यासाठी हा आळ आहे. कारण काही ठिकाणी पुरुषांनीच फॉर्म भरलाय महिला म्हणून पहिलेला फोटो लावून, अशा काही गोष्टी. त्यामुळे ते फॉर्मची पडताळणी होऊन तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे. बाकीचं तुम्ही तुम्ही गोष्टी करून बघा, तुमच्या अकाउंटला पैसे नक्कीच येतील. आणि मी बहिणींनो, आपण अशीच माहिती आणत असतो. चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचा व्हिडिओ शेअर करा, एक लाईक मात्र नक्कीच करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, खुश राहा.